बॅटिंगला दुर्वान चौधरी, नॉन सेकंडला नितीन मेहर ज्युनियर आणि सिनियर, आणि संतोष वैदी पहिला चेंडू घेऊन संतोष वैदी, चांगला चेंडू, चांगलाच फटका, त्याच्या क्षेत्ररक्षण मिलिंद. सेमी फायनल सामना आहे मिलिंदाला, लक्ष द्यायचं आपल्याला, बॉल सोडायचे नाही आज. दुसरा चेंडू घेऊन संतोष, दुर्वांश ज्युनियर छोटा आपला उभाचा सितारा, चांगला चेंडू, डॉट बॉल, चांगला कमबॅक. 2 चेंडू शिल्लक, 2 डॉट टाकलेले आहे संतोष वैद्य यांनी. दुर्वांश तिचा चेंडू घेऊन, चांगला चेंडू, चांगलाच कॅच, आणि हा चांगलाच अपील होते, एकदम अग्रेसिव्ह अपील होती ती. पंचाचा निर्णय, पंच आउट. हातात कॅच, चांगलाच कॅच होता, एकदा जोरदार डाऊन लावून द्या. संतोष वैद्यने चांगलाच झेल घेतलेला आहे. आज आपण चांगले चांगले कॅच बघितले, लॉंग मध्ये एक, आणि एबीडी विलर्स मिलिंद, बहुतेक त्याचं नाव पण मिलिंद होता. हार्दिक यांच्या टीम मधला जो मिलिंद, त्यांनी एक चांगली एबीडी विलर्सची आपल्याला आठवण देऊन दिली, एका हाताने कॅच पकडलेली. स्टंपच्या मागे सनी, आता आले ते गौरव मेहर, चांगला चेंडू, एकदा आरामात गेला, दुसरा धाव, चांगली रनिंग बिटवीन विकेट, एकदा दोनदा धाव आहे नितीन यांच्यासाठी. भले सिनियर आहे पण चांगली रनिंग करणार आहे. पाच चेंडू, 3 धावा, शेवटचा चेंडू. मॅच बॉल घ्यायचं, विनंती आहे मॅच बॉल घ्यायचं. शिवाय शिंदे, शेवटचा चेंडू, फायनलच्या पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू. संतोष गौरव यांच्या दिशेने, व्हाईट बॉल, वेल लेफ्ट, चांगला लेफ्ट केलाय. 4 धावा झालेले आहे. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संतोष, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांनी आपले हात वरती केलेले आणि व्हाईट बॉल असा निर्णय दिलेला आहे. वेल लेफ्ट गौरव, काय तो चेंडू, काय तो फटका. एका धावासाठी धावसंख्येत एक धावसंख्या झाली ती 6. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 6. चांगलं शतक टाकलंय संतोष वैद्य यांनी, आणि स्वतः एक चांगला झेल पण घेतलाय त्यांनी. गौरव मेहर यांना माहिती आहे, जर मी टिकलो तर मी स्कोर पोहोचवेल कुठेतरी. पण त्यांच्या मागे पण चांगले चांगले खेळाडू आहेत, अमय दांडे, प्रितेश वैती, मयूर शेट्टे, आणि आपले मॅक. आता संदीप केणी दुसऱ्या घेऊन पहिला चेंडू घेऊन, लेफ्ट हँड बॉलर, चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण सोम यांच्याकडनं. सोम आपले पोलीस कॉलेजले एक मोठे खेळाडू आहे, चांगले क्षेत्ररक्षण करतात, चांगले फलंदाजी करतात सोम. काय तो चेंडू, काय तो फटका, आणि काय ती रनिंग, आणि चौका मारलेला, काय तो फटका. बॅटिंग बॅटिंग, हे आपले सिनियर आहे, हे आपल्याला मार्गदर्शन देतात, असे सिनियर आपले. काय तो फटका, आणि चौकाने धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू, 11 धावा, तिसरा चेंडू घेऊन संदीप, व्हाईट बॉल. चौक्याचा आधी ऍक्शन झालेला आहे संदीप यांच्यावरती. 12 धावसंख्या 12. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नितीन मेहर यांनी प्रेशर दिलेला आहे संदीप यांच्यावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चांगला चेंडू, चांगला फटका, काय तो फटका.
पंचाचा निर्णय काय? सिंगल की डबल? 2 धावा. धावसंख्या 16. 3 चेंडू 16 धावा. चांगलीच फलंदाजी करता नितीन मेहरे. थोडा टाइम जरा नितीन मेहरेसाठी. सिनियर प्लेअर आपले आणि ती काय चांगली फलंदाजी करतात. काय ते चेंडू कमबॅक केला चांगला संदीप यांनी. एक हलका चेंडू फसवण्यासाठी टाकलेला. 16. 4 चेंडू 16 धावा. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातले. चांगला चेंडू चांगला फटका परंतु फटका बसलेला आहे. चांगली फलंदाजी केली नितीन मेहरेने. तर थोडा टाइम जरा नितीन मेहरेसाठी. वैदिक 6 धावा केल्या आणि चांगला चौकार मारला नितीन मेहरेने. एकदा जोरात डाऊन होतो नितीन मेहरेसाठी. शेवटचा चेंडू घेऊन संदीप पिण्याच्या दिशेने चांगला कॅच शॉट आणि 1 धावा. धावसंख्या 17. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 17. एक महागडा षटक आला हा 11 धावांचा. गौरव आणि प्रितेश यांना एक चांगलीच पार्टनरशिप बिल्डअप करायला पडेल. जर स्कोर त्यांना 30+, 35+ न्यायचा असेल कारण की सामन्याच्या टीम मध्ये चांगलीच बॅटिंग लाईनअप आहे. मिलिंद दादा, सोहम आणि सनी दादा असे मोठे फलंदाज आहे या समोरच्या टीम मध्ये. काय चेंडू काय तर फटका. एक धाव. चेंडू अटकलाय का? आलाय चेंडू 2 धावासाठी. धावसंख्या झाली 1 आहे की 2 आहे? पंच डिक्लेअर आहे. अरे तो बॉलर कसा बोलू शकतो रे? 1 आहे की 2 आहे? 1 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. 18. दुसरा चेंडू घेऊन मिलिंद. काय तो चेंडू काय तो फटका. चांगलीच गोलंदाजी करतोय मिलिंद. मिलिंदला माहिती आहे गौरव कशी बॅटिंग करतो. त्या हिशोबाने ते बॉलिंग करतात. टप्पे एकदम शिल्लक एकदम डॉट बॉल साठी जाताना काय फटका परंतु डिक्लेअर पंचांचा निर्णय डिक्लेअर आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न केलेला गौरव पण ते चुकले. हलकेसे चुकले. बॅटिंग डिक्लेअर आलेला. काय तर चेंडू काय फटका. मिलिंद मोरे यांनी स्वतःच्या हाईटचा पुन्हा यूज केलेला आहे. त्यांनी डायरेक्ट पत्राच्या वरती हात टाकला होता बॉल पकडायला. डायरेक्ट पत्राच्या वरती हात टाकलेला. 4 चेंडू 21 धावा. 5वा चेंडू घेऊन मिलिंद डायरेक्ट बोल टॉस. सुंदर चेंडू सुंदर फटका. चांगला क्षेत्ररक्षण अक्षय चांगला थ्रो. 5 चेंडू 23 धावा. शेवटचा चेंडू 30च्या घरा शेवटचा चेंडू. धावसंख्या 23. एक मोठा फटका. चांगला चेंडू चांगला फटका. यावेळी मिलिंदारांची हाईट चुकली. काय ते थ्रो मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 25. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 25. प्रितेश वैती. आता मात्र आलाय तो अक्षय तर्री. मागे पण प्रीमियर लीग खेळतोय इकडे पण प्रीमियर लीग खेळतोय पण इकडे फायनलला आहे. मागे माहित नाही. मागे सेमीला आहे. चांगला चेंडू चांगला फटका. 1 धावासाठी. धावसंख्या देखील धावसंख्या 26. जर 5 एक मोठा फटका मारला तर धावसंख्या कुठेतरी 35+ जाऊ शकते आणि लोकगड चांगले 35+चा टार्गेट सेट करायचा प्रयत्न करतील. दुसरा चेंडू घेऊन अक्षय. काय तो चेंडू सन्नी यांनी मुद्दाहून गौरव यांना मारला होता. त्यांना माहिती गौरवला जर इंजर केला तर आपले कुठेतरी रन वाचू शकतात. धावसंख्या 26. 2 चेंडू 26 धावा. 3रा चेंडू घेऊन अक्षय. काय तो चेंडू काय तो लेफ्टन. चांगला क्षेत्ररक्षण मिलिंद. स्वतःच्या हाईटचा पूर्ण भरपूर यूज करताना मिलिंद कधी पत्राच्या वरती हात टाकतात कधी मोठे मोठे बाहेर जाऊन जम्प करतात. 4था चेंडू घेऊन अक्षय. गौरवांच्या दिशेने
काय चेंडू चांगला स्टॉप. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 28. 5वा चेंडू घेऊन एक मोठा फटका. मला वाटतं प्रितेश जरूर ट्राय करते अक्षय यांना. त्यांनी लास्ट मॅचवर बहुतेक मारला होता अक्षय यांना. प्रितेशने मारला होता बहुतेक ना. बघूया शेवटचे 2 चेंडू. प्रितेश काय करतील. चांगला चेंडू चांगला मिलिंद मोरे. जिकडे बॉल जातो तिकडे मिलिंद मोरे दिसतो आपल्याला. माहित नाही हा कोणता जादू आहे आणि मिलिंद मोरे यांच्यामध्ये. जिकडे बॉल तिकडे मिलिंद. तिसरा आउट झाले. तिथे चांगली फलंदाजी तिथे केली बेटेश्वरची यांनी. एकदा जोरदार डाऊन झालं बेटेश्वरची फायनलला. पिकेशननी 4 धावा केलेल्या. चांगली गोल फलंदाजी केली होती. गौरव एक शेवटचा चेंडू. धावसंख्या 30. एक मोठा फटका मारण्याची गरज. धावसंख्या 30. शेवटचा चेंडू सेमीफायनलचा पहिल्या निकाल. शेवटचा चेंडू चांगला चेंडू चांगला फटका. बास्केटबॉल विनर. इकडे बास्केटबॉल प्लेयरच्या पायाला लागला होता परंतु चांगली फलंदाजी केली आहे. लोहगड संघाने 31 धावांचा लक्ष केला होता आणि 32 धावांचं लक्ष दिलेलं आहे. चांगली फलंदाजी केली गौरव यांनी. पाणी आहे पाणी आहे. इकडे आपल्या आपण बघू शकतो सगळ्याच्या लाईन वरती आपल्याला खूप मार्गदर्शन देतात मागे ऋषित शेट्टी आणि भार्गव तरे. भले त्यांचा संघ बाद झालेला आहे तसं काही नाही. पण ते बोलले की भलेही संघ बाद झाला आहे पण मी माझ्या फिशरमॅन प्रीमियर लीगच्या कमिटीला सपोर्ट करेल आणि हळूहळू आपण सपोर्ट करू सगळ्या संघांना. हा मालिका वीरसाठी मालगाडी ठरू शकतो. चांगली गोलंदाजी पण करायला लागेल. फलंदाजी करत आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू चांगला फटका चांगला कॅच. मयूर शेट्टे काय तो खेळाडू चांगलाच खेळ घेतला होता मयूर शेट्टे यांनी. आज नैतिक पाटीलचा दिवस नाही आहे पण जरी त्याचा संघ फायनलला गेला तरी तो खुश आहे. असा प्लेअर पाहिजे. भले त्याचा दिवस नाही पण त्याचा संघाचा दिवस आहे. टीमचा प्लेअर आहे. तू स्वतःसाठी नाही खेळतो टीम साठी खेळतो. दुसरा चेंडू घेऊन नितीन मेहर. चांगला चेंडू चांगला फटका. इकडे आता श्रीगणेश झालेला आहे धावसंख्याचा. आता मात्र अक्षय तारे. तिसरा चेंडू घेऊन नितीन मेहर. हलका चेंडू व्हाईट बॉल. मॅक मागून कान मंत्र देताना नो बॉल. अतिरिक्त धाव. डायरेक्टचा नो बॉल दिला. नो+1. धावसंख्या 2 धावसंख्या झाली होती 4. नितीन मेहर. हलका चेंडू काय तो चेंडू निघल्या स्वरूपात 1 धाव. तीन चेंडू. 14 चेंडू घेऊन नितीन मेहर. हलका टाकलेला चेंडू कौशिक केरी. अरे बास्केटबॉलचा प्लेअर आहे तो. मोठी जम्प बॉल पकडतो.
आज त्यांनी जी उडी मारली आहे आपल्याला फ्युचर मध्ये तो इंडियाला रिप्रेझेंट करतो दिसतो असतो लॉंग जम्प मध्ये हाय जम्प मध्ये. डॉटबॉल काय तो चेंडू काय तो कमबॅक नितीन मॅच शेवटचा चेंडू घेऊन आता नितीन मॅच सामोरं जात मिलिंद मोरे. मिलिंद मोरे यांना माहिती आहे आपण एकेरी दुकेरीने जिंकू शकतो. शेवटचा चेंडू परत पुन्हा एकदा हाय जम्प घेऊन बॉल पकडलाय. पुरंदर मध्ये मिलिंद मोरे अशी फिल्डिंग करतो आणि इकडे एका षटकाने घ्यायला तर धाव सगळे 7 धावा. किती पाहिजे आता मात्र 18 चेंडू मागे 25 धावांची गरज आहे. संघासाठी दुसरा षटक घेत होते गौरव मेहर. गौरव मेहर वाईट बॉल अधिक धाव. मिलिंद आणि गौरव मेहर लहानपणापासून एका दुसऱ्यावर खेळतात. त्यांना माहिती की तो कसा बॉलिंग करतो तो कसा बॅटिंग करतो. नागवडा मैदान गाजवलंय दोन्ही खेळाडूंनी. काय तो चेंडू काय तो फटका. जर तो झाड नसता तर मी लिहून दिलं तर छटका असला असता. एकदा चांगला फटका मारला होता मिलिंद मोरे यांनी. नो बॉल नो +1. बॉल 12 एक चेंडू 12 धावा. दुसरा चेंडू घेऊन गौरव. नो बॉल. मिलिंदला माहितीये गौरव काय टाकतो तो थांबलाय. जर त्यांनी एक बॉल चुकी केली एक मोठा प्रहार करणार. मिलिंद मोरे आणि मागे मिलिंद तरे पण आहे. पुन्हा एकदा फुलटॉस पुन्हा एकदा वाईट. आपल्याकडे वाईट जो सोडला तर नो असतो डायरेक्ट नो समच्या मागे पडला डायरेक्ट तर आपल्याकडे नो असतो. हलका चेंडू काय तो चेंडू वाटतं इकडे रनआउटची संधी होती परंतु काय ती चांगली स्पोर्ट्समॅनशिप मिलिंद मोरे आणि गौरव मेहर यांच्यामध्ये. हेच आपण बघू शकता जे लहानपणीपासून आपण खेळतात. तो माझा मित्र मी माझा मित्र. दोन चेंडू 15 धावा. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नो बॉल नो +1. धाव संख्या 17 16 चेंडू 15 धावांची गरज. जिकडे जिकडे बॉल तिकडे तिकडे ऋत्विक आपल्याला दिसतो आज. काय तो फटका परंतु पुन्हा एकदा तेच. आज कितीतरी षटकार वाचलेले झाडावर. हा झाड मुद्दामून गौरव मेहराने लावला होता. लहान असं त्यांना माहिती आहे की इकडे मोठे मोठे फटके मिलिंद मोरे मारेल आणि त्या झाडाने षटकार वाचतील. 3 चेंडू झालेले आहेत. 20 15 चेंडू 12 धावांची गरज.
काय तो चेंडू, काय तो फटका. आउट. मिलिंद मोरे आउट. अरे सॉरी. माफ करा, अक्षय खरे आउट. मिलिंद मोरे हा किती रन आउट झालाय, दुसऱ्या की पहिल्या? 2 रन. पंचा दुसऱ्यांदा आउट झाला. एक थांबा पंच, दुसऱ्याला आउट झालं की तिसऱ्याला आउट झालाय? दुसऱ्याला बॉल खेळला कोण? तू खेळला ना, तिसऱ्याला आउट झालाय. 2 रन, तिसऱ्याला आउट. धावता किती आले? 22. गौरव नायर यांची ओव्हर संपतच नाही. काय तर चेंडू, काय तर फटका. मागून चुकीचा कॉल आला आणि इकडे एक मोठा गडी सापडला गौरव यांना मिलिंद मोरे यांच्या स्वरूपात. मिलिंद यांचे 3 षटकार आज वाचले एक फायनलच्या मॅच मध्ये. चांगली फलंदाजी केली मिलिंद यांनी. जोरात डाऊन झाला मिलिंद मोरे यांच्यासाठी. 23 9 पाहिजे. 13 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र सनी. 13 चेंडू 9 धावांची गरज. 13 चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. हलका चेंडू. उत्कृष्ट असा 1 धाव मारलेला आहे मिलिंद मोरे यांनी, मिलिंद तरे यांनी. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 24. गौरव मेहर यांनी दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक 17 धावा दिलेल्या आहेत. 6 चेंडू मागे 17 धावा. 17 धावा गौरव मेहर मागात पडले त्यांच्या संघासाठी. गौरव मेहर ही आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा दिलेल्या आहेत. बहुतेक काय नाही ते कमबॅक करू शकतात. एक अष्टपैलू खेळाडू आहे गौरव. मित्रांची टीमचे कर्णधार गौरव. मित्रांवर थोडा सपोर्ट करण्यासाठी केला असावा. बॉलर मॅक महेश दमणकर. चुटकीचा जादूगर मॅक. उत्कृष्ट असा 2 धावा करता. चांगलं क्षेत्ररक्षण आशीर्वाद मिळाला यांच्याकडनं. सनी काय तो फलंदाजी करतो सनी. 11 चेंडू 6 धावा. ओ कळलेला नाहीये. सुनील वायदंडेनं बॉल कळलेला नाहीये. डॉट बॉल. आता मात्र 10 चेंडू मागे 6 धावांची गरज. मारायचा प्रयत्न होता पण बिल्डिंगला लागलेला चेंडू. आणि आज प्रेशर मिलिंद तरे यांच्या चेहऱ्यावर दिसतं आपल्याला. नॉन सेकंडला प्रेशर. चिंता होती, चिंता आहे मिलिंद तरे, चिंता आहे. 9 चेंडू 6 धावा. खूप मोठी स्वप्न घेऊन त्या माइंड मध्ये आलेले कांदिवलीवरून. जिंकण्यासाठी ते आलेले होते. कांदिवलीवरून माहीमचा प्रवास होता त्यांचा. पण आज तो प्रवास बघूया सफल होतोय का. आपण व्हाईस कॅप्टन मिलिंद बघू शकतो. सोहमला कानपत्र देताना नवीन फलंदाज सोहम प्रेशर मध्ये आता. 9 चेंडू 6 धावा. हलका चेंडू काय तर चेंडू परंतु गौरव मेहर यांच्याकडून मोठा असा क्षेत्ररक्षण. छोटी छोटी चुका होता गौरव मेहर यांच्याकडनं आज. फायनल त्यांच्या हातात आहे. जर मॅक यांनी डॉट टाकले तर फायनल त्यांच्या हातात आहे. 8 चेंडू 5 धावा. प्रेशर
मॅच संपायला जातोय पण मिलिंद तरे बोलतो आपण लास्ट पर्यंत घेऊन जाऊ आपण लास्ट ओव्हर पर्यंत घेऊन जाऊ सोहमला लवकर घरी जायचंय आई वापरायचं वाटते शेवटचा सामना फिशरमॅन प्रीमियर लीगचा इमारत क्रमांक 16 व 17 चे दर्शक इथे बघताना इनिंग्स ब्रेक 18-19 इमारत क्रमांक 18-19 चे रन सगळे प्रेक्षक इथे बघतात सगळ्यांच्या नजरा या फायनल कडे आहेत फिशरमॅन प्रीमियर लीग 2025 सीझन 6 ची फायनल आहे 7 चेंडू 5 धावा शेवटचा चेंडू आणि मारलेला आहे पण मिलिंद तरे यांच्याच बॅटवर लागला त्यामुळे 1 रन आता मात्र 6 चेंडू मागे 4 धावांची गरज आणि शेवटचा गोलंदाज तो म्हणजे प्रितेश वैती काय तो सामना होतोय फायनल इथं जोडला टाय होऊन झालाय फायनल साठी स्वयं शिर्केची पहिलीच फिशरमॅन प्रीमियर लीग तो खेळतोय आणि तो पहिल्याच फिशरमॅन प्रीमियर लीग मध्ये फायनल पर्यंत पोहोचलेला आहे नक्कीच त्याच्यावर खूप प्रेशर असणार आहे रोनित शेट्टी यांच्याकडून सोहम शिर्के यांना पारितोषिक देण्यात येईल जर ते हा सामना जिंकले तर मित्राचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे मित्र फोटो काढतो त्यांचा सर सोहमनी मॅच काढली जर सोहमनी मॅच काढली तर रोनित शेट्टीकडनं 100 रुपयाचं पारितोषिक यांच्यात खूप आठवण येतात प्रितेश वैती पहिला चेंडू घेऊन 6 चेंडू परंतु डिक्लेअर आहे की एकदा डिक्लेअर आहे पंचाचा निर्णय अंतिम राहील कोणी काही बोलायचं नाही पंच बोलतील मिलिंद तरे विनंती आहे पंचांची वागण्याचं नाही पंच आपला निर्णय देतील पंच आपला निर्णय देते आपल्याला काही नाही करायचा पंच निर्णय देतील पंच जो काय निर्णय देणार तो योग्यच असेल फिशरमॅन प्रीमियर लीग 2000 धावून आहे की डिक्लेअर आहे ओके स्ट्राईक चेंज आहे मिलिंदकडे स्ट्राईक 5 चेंडू 3 धावा आणि तरीचा सामना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून फिशरमॅन प्रीमियर लीगचा शेवटचा सामना आपण दाखवतोय 5 चेंडू 3 धावा सुरेश सेंटार या युट्यूब चॅनलवरून लाईक शेअर सबस्क्राईब आणि इथे जोरात अपील केली आहे मयूर शेट्टी पण पंचांनी तो नाकारलेली आहे आता मात्र 4 चेंडू मागे 3 धावांची गरज अडीचा सामना आपल्याला गौरव मेहर यांची ती 17 रनची ओव्हर आठवते जर त्यांनी थोडे रन कमी दिले असते जर मॅच मध्ये असते ते आता चांगला चेंडू सवय मिलिंद यांना सवय इकडे खेळण्याची लहानपणापासून ते खेळत आले या मैदानावर छोटी हाईट पण फाईट मोठी 1-2 रन कसे करायचे त्यांना चांगलंच माहिती आहे चालतच ते त्यात 3 चेंडू 2 धावांची गरज अंडर प्रेशर सामना आणि प्रेशर वाईट टाकलेला आहे प्रितेश वरती यांनी अतिरिक्त धाव आणि हा खूप महागात पडणार आहे कंपल्सरी केलं आहे पुरंदर हे खुशीत दिसतात सगळे प्लेयर पुरंदरचे उत्साह 3 चेंडू 1 धावा शेवटचे चेंडू बघू विजय झालेला आहे मिलिंद तरे सफल झालेले आहेत कांदिवलीवरून माहीम पर्यंत येण्यासाठी हाच तो टॅच केलेला गौरव यांची मात पडली जर त्यांनी कमी धावा दिल्या असते तर कुठेतरी ते आले असते 6 मध्ये 10 6 मध्ये 12 आज कांदिवलीला ट्रॉफी घेऊन जाताना त्यांना खूपच आनंद होणार आहे फिशरमॅन प्रीमियर लीगच्या कमिटीला विनंती आहे ट्रॉफी त्यांच्या घरपर्यंत पोहोचावी कांदिवलीपर्यंत आपण पूर्ण करू शकतो ट्रॉफी याची गरज नाही मिलिंद तरे स्वतः घेऊन जाणार ट्रॉफी मी मिलिंद तरे यांना मंचावर बोलवतो मिलिंद तरे यांना विनंती आहे लवकर मंचाकडे यायचे ते त्यांच्या टीम मध्ये सगळे खेळतात इकडे ही खुश आहे गौरव मेहर यांची जी ओव्हर आहे ती मागात पडली लोहगड्या संघाला खूपच असं वाईट वाटतं लोहगड्या प्लेयर्सला ती जर ओव्हर गौरव मेहर यांनी चांगली टाकली असती तर कदाचित ते अर्ध्यात जास्त वाईट मला ऋषिक शेट्टीसाठी वाटतोय